लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात 18 मार्चला इगतपुरीत जनआंदोलन मोर्चा. भूमिहीन युवक व कामगारांवर अन्यायाचा आरोप. मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अखिल भारतीय आदिवासी सेनेचे आवाहन. इगतपुरी शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापन व प्रशासनाच्या मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत त्यावर तातडीने अंकुश बसावा या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने येत्या 18 मार्च रोजी जनआंदोलन व निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांनी दिली. संस्थेच्या आयोजित मेळाव्यात बोलताना उघाडे यांनी सांगितले की इगतपुरी परिसरातील स्थानिक कामगार व भूमिहीन युवकांवर कंपनीकडून अन्याय होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. कंपनीकडून कामगारांना कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात येते, मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडून कठोर परिश्रम करून घेतले जात असून त्यांना अपेक्षित न्याय मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याच इगतपुरीच्या मैदानावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कामगारांच्या प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले होते, अशी आठवणही दीना उघाडे यांनी करून दिली. स्थानिकांच्या हक्कांसाठी पूर्वीपासूनच संघर्ष सुरू असून तो पुढेही कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, कामगारांवरील अन्याय थांबवावा, तसेच कंपनीच्या व्यवस्थापनाने योग्य निर्णय घेऊन कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये इगतपुरी तालुक्यातील सर्व भूमिहीन युवक, कामगार व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दीना उघाडे यांनी केले. दरम्यान आयोजित मेळाव्याला गोरख हळदे, विनोद कुशवा, मिलिंद जाधव, जनार्दन गती, श्यामकुमार साहिल, राजाराम ठाकरे, सोमाजी आगविले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्याचे नियोजन सुनीता उघाडे यांनी केले. या मेळाव्याला अनेक कामगार, संस्थेचे पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी येणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून स्थानिकांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. आज कोण वार आहे? ठीक आहे, मी सांगते तुम्हाला. तोपर्यंत बाकीच्या लोकांची आपण संपर्कात राहू. आजच्यापासून एकच का आपल्या कामगारांची 3 शिफ्ट आहेत. 3 शिफ्ट मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये जी कामगार आज आपल्यात नाही आहेत त्यांना पण आपल्याला सामावून घ्यायचं आहे. पुढची मीटिंग आपली कुठे घ्यायची, पुढचं आंदोलन कसं आहे ते पण रूपरेखा मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. त्याच पद्धतीने एकदम विशाल आणि क्रांतिकारी आंदोलन झालं पाहिजे या शहरामध्ये. होतो ना भविष्यात कधी कामगारांचं आंदोलन झालंच नाही, अशा ताकदीने आपल्याला आंदोलन करायचं, पण शिस्तीत. उठा तर उठा, बसा तर बसा, चला तर चला. आपलं आंदोलन दगड फेकीचं नाही, ही पहिली गोष्ट. आपल्या आंदोलनात सर्वात मोठी शिस्त राहिली, सर्व प्रश्न आपल्या जवळ येते आणि त्यानंतर मग आपण पुढची भूमिका घेणार. आजच पत्र कलेक्टरला जाणार, महसूल आयुक्तांना जाणार, कामगार मंत्र्यांना जाणार आणि उद्योग मंत्र्यांना जाणार. म्हणजे आपली पुढची जी भूमिका आहे, तुम्हाला जे घेतात नाही, कमी करून पाठवून देतात, म्हणजे म्हातारे झालं तर कायम करणार, काय होणारच नाही. फक्त तुम्ही तुमचा फायदा करून राहिले. आज तर सरकार कामगार धोरणाच्या विरोधात आहे. इथं पहिली गोष्ट आहे, सरकारला कोणतंच डिपार्टमेंट नको आहे. आज सरकारनं प्रत्येक डिपार्टमेंट हे घरचा गडी म्हणून वापरला. फक्त त्याच्यामध्ये जे पोलीस प्रशासन आहे हेच फक्त वेगळे ठेवलेले त्यांनी. आता त्यांच्यासाठी बॉडीगार्ड आहेत, त्यांना सोडून बाकीचे सगळे गावाबरोबर किडे रगडून राहिले. कामगारांना लढण्याचा कुठेच हक्क ठेवला नाहीये आणि तो हक्क आपल्याला मिळवायचा. ती जाणीव करून द्यायची आपल्याला. त्यासाठी वाटतं ते झालं तर चालेल. आता मी थोड्या वेळात सांगेल, खाजगी मिटिंग होईल आपली. ही पब्लिक मिटिंग होती. या मिटिंग मध्ये एकच मी प्रशासनाला सांगू इच्छितो, पोलीस प्रशासनाचे गोपनीय रिपोर्टर आहेत या ठिकाणी. माझा निरोप तुम्ही जाऊ द्या वरपर्यंत, त्या मालकापर्यंत जाऊ द्या, त्या कंपनीच्या मालकापर्यंत जाऊ द्या, महिंद्रा कंपनीच्या पर्सनल मॅनेजर
मॅनेजमेंट जाऊ द्या. आजपर्यंत तुम्ही इगतपुरीच्या महिंद्रा कंपनीच्या कामगारावर जो अन्याय केला तो ठीक आहे. यापुढे एकही कामगारावर तुमचा अन्याय आम्ही सहन करणार नाही, हा इशारा आज आम्ही तुम्हाला देतो. त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी, जे कामगार तुम्ही तुमच्या मर्जीनं लहरीप्रमाणे बसवले, तुमच्या हातात असलेल्या अधिकाराचा गैरउपयोग करून तुम्ही जे कामगार बसवलेले आहेत आणि त्यांचे मुलं बाळ आई कुटुंब उपाशी मारलेली आहेत, या सर्व बेकायदेशीर कार्याचा आम्ही धिक्कार करतो. त्यांनी जो कामगारावर अन्याय केलेला आहे त्या अन्यायाचाच आम्ही धिक्कार करतो. आज ज्या कामगारांना तुम्ही जबरदस्तीने लिहून घेऊन हे जे काय उद्योग केले याचाही आम्ही धिक्कार करतो. ही सगळी हुकुमशाही बंद करा. लोकशाही आहे हो, ही काय महिंद्रा कंपनीची थोडी शाही आहे, ही आपली शाही आहे, लोकशाही आहे. त्याची शाही कंपनीच्या आतमध्ये, आपली शाही लोकशाही बाहेर आहे. तेव्हा कालपर्यंत जे झालं ते ठीक झालं, पण यापुढे या कंपनीकडनं, महिंद्रा कंपनीकडनं किंवा ठेकेदाराकडनं किंवा त्यांच्या हस्तकाकडनं कुणाकडनंही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका, ही आमची जाहीर मागणी आहे. आणि ज्या कामगारांना तुम्ही घरी बसवलं त्या सर्व कामगारांना तुम्ही तातडीनं पुन्हा त्यांच्या जागेवर कामावर घ्यावं, अशी आजची मागणी आहे. आणि त्या अनुषंगाने माझं पत्र आपण कंपनीला पाठवतोय. महिंद्रा कंपनीला पत्र जाणार आहे, पोलीस प्रशासनाकडे जाणार आहे, कलेक्टरकडे जाणार आहे, सर्वांकडे जाणार आहे, उद्योगपतीकडे जाणार आहे, मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे. एका बाजूला म्हणतो 1 कोटीच्या योजना काढल्या बेकार तिथं जाणार आहे, या योजना काढल्या कामगार लागणार आहे, पण इथं जे लागले तेच घरून काढून राहिले, कसं काय होणार आहे ते? तुम्ही एवढ्या योजना महाराष्ट्रात देता म्हणता कामगारांच्या हितासाठी, मग कामगारांचं हित राहिलं कुठे? एका बाजूला ताट वाढता दुसऱ्या बाजूला हिसकून घेता. हा अत्याचार नको आपल्याला. कोणत्याही कामगारावर यानंतर अत्याचार झाला नाही पाहिजे. मग तो राज्य कर्मचारी असो, औद्योगिक कारखान्यातला असो का केंद्र सरकारचा कामगार असो, एकही कामगारावर यापुढे अशा प्रकारे भ्रष्ट अत्याचार होता नाही कामा. जो अधिकारी अशा प्रकारे जर अत्याचार करत असेल, मग तो ठेकेदार असेल, त्याचे ताबडतोब ठेका बंद करा. ज्या ठेकेदारामुळे कंपनीच्या अडचणीत असेल असे ठेकेदार बंद करा. ज्या अधिकाऱ्यांबद्दल त्रास होत असेल प्रशासनाला, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करा. मागणी करू निश्चित. आणि त्या अनुषंगाने आज कामगारांचा आपण पहिला मेळावा आपण या ठिकाणी घेतोय. या मेळाव्याला आपण सर्व कामगार उत्स्फूर्तपणे आलात. पोलीस प्रशासनानं संरक्षण दिलं. अशाच प्रकारे सर्व अधिकाऱ्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून आपण जर आपली संघटना ठेवली तर आपला एकही प्रश्न बाकी राहणार नाही, अशी मला 100% खात्री आहे. फक्त तुमची एकजूट, तुमची साथ आणि संघर्ष हे मानतात. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.